अ, आज तुम्ही प्रचारात विवेक वसे पाटलांसोबत आणि अंकिताताईंसोबत फिरताय. काय सांगाल कशा पद्धतीने या धामणी गावामधून त्यांना तुम्ही आघाडी देणार आहात? कशा पद्धतीने काम करणार आहात या ठिकाणी? मी ज्या दिवसापासून आम्ही प्रवेश केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस त्या दिवसापासून मी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आहे. खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या बरोबरीने मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे आम्ही सगळ्यांनीच आणि आम्ही सगळी मंडळी प्रवेश करतो आहे. तर धामणी गावाच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर धामणी गाव हे नेहमी विकासाच्या पाठीमागे राहिलेलं आहे आणि विकास करणारा माणूस हे नामदार वळसे पाटील साहेब आणि खासदार शिवाजी आढळराव पाटील ह्या दोन नेत्यांनीच या परिसराचा किंवा आंबेगाव तालुक्याचा विकास केलेला आहे. त्याच्यामुळं आम्ही विकासाच्या पाठीमागे धामणी गाव हे राहिलेलं आहे. धामणी गावामध्ये सध्या विकासाची जवळजवळ 10-12 करोड रुपयाची कामं चालू आहेत किंवा इथून पुढच्या काळामध्ये होणार आहे. विशेषतः लोकांनी लोकवर्गणीतून पाण्याची योजना केलेल्या आहेत आणि त्याला सौर पॅनलवर बसवायचं चाललेलं शासनाचा नियम आहे. पण वळसे पाटील साहेबांनी आणि आढळराव पाटलांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे जाऊन एक स्पेशल केस म्हणून या ठिकाणी डिप्या मंजूर कराव्यात किंवा वीज कनेक्शन द्यावे यासाठी त्यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि मला खात्री आहे या आचारसंहिता संपल्यानंतर 100% नामदार वळसे पाटील साहेबांच्या आणि आढळराव पाटलांच्या याला यश येईल आणि जे सौर पॅनल आहे त्या सौर पॅनलच्या ऐवजी विजेवर आमच्या मोटारी चालू होतील आणि हे गाव परिसर हा हरित क्रांतीने या गावामध्ये हरित क्रांती 100% होईल. शिवाजीदादांसोबत असता कशा पद्धतीने तालुक्यामध्ये शिवाजीदादांची भूमिका राहणार आहे काय सांगाल? प्रचार तर दिसतात. नाही दादांची भूमिका काय दादांनी ठरवले का अजितदादा आणि नामदार वळसे पाटील साहेब यांच्याबरोबर काम करायचं किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचं काम संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये करायचं. त्याच्यामुळं दादा प्रचारात सक्रिय आहेत. काल तुम्ही पाहिलं पेठ असेल किंवा थुगाव असेल या ठिकाणी दादांनी त्या परिसरातला दौऱ्याला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळं या तालुक्यामध्ये पुन्हा एकदा नामदार वळसे पाटील साहेबांनी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा आम्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर फडकवला आणि विवेक वळसे पाटील हे मित्रच आहेत. मी ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलो त्यावेळी सगळ्यात जवळचा माणूस जर मला जीव लावला असेल कार्यकर्त्यांना जपावं कसं मी त्या दिवशी सुद्धा सांगितलं तरी विवेक वळसे पाटलांकडून शिकण्यासारखं आहे. त्याच्यामुळे एक मित्र म्हणून मी जीवाचं रान करून त्यांच्यासाठी काम करणार. तसं पाहायला गेलं तर आता तुम्ही या ठिकाणी पूर्वी पंचायत समिती सदस्य होतं. तर त्याचबरोबर या ठिकाणी जे अरुण विरोधात जे उभे आहेत विवेक वळसे पाटलांच्या अरुण गिरे असतील तुम्ही असतील शिवाजीदादा असतील यांनी सोबत काम केलेत. जुने तुम्ही एकमेकांचे सहकार्य आहेत. आपण आज तुम्हाला या सर्वांच्या विवेकदादांबरोबर तुमच्या सहकार्याच्या विरोधात जुन्या सहकार्याच्या विरोधात प्रचार करावा लागत आहे त्याबद्दल काय सांगा? काय नाही मी ठरवले काय व्हायचं ते शिवाजी आढळराव पाटलांबरोबर करायचं. त्याच्यामुळे मी शिवाजी आढळराव पाटलांबरोबर आहे आणि ते पण मित्र होते हे पण ते खूप दिवसाचे मित्र होते पण ह्यांनी खूप थोड्या दिवसामध्ये मला इतकी जवळीक लावली का भावाप्रमाणे ते मला वाटतात. त्याच्यामुळं शेवटी विकास मैत्री भावना याच्यापेक्षा विकास महत्त्वाचा आहे आणि मी विकासाच्या बरोबर आणि दादांबरोबर मी काम करणार. निवडून कोणाला आणायचं होतं? नाही विवेक वळसे पाटीलच निवडून यायचं काय निवडून येणारच कारण विकास जो माणूस विकास करतो जो लोकांच्या सुखदुःखामध्ये असतो तोच माणूस निवडून येणार आणि विवेक वळसे पाटील आणि अंकिता असेल किंवा आमच्या त्या ढोबळेताई असतील तीनही उमेदवार आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विजय होणार. दादा आज पाहायला गेलं इथं धामणे गावामध्ये तुम्ही घरोघरी जाताय प्रचार फिरताय मात्र प्रत्येक घरामध्ये गेलं तुमचं औक्षण केलं जातं एक प्रेमाने तुम्हाला आपुलकीची वागणूक दिली जाते. काय दादा नक्की एवढं आपुलकीची वागणूक आणि लोकांचा एवढं प्रतिसाद काय आहे त्या ठिकाणी? लोकांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे. धामणी आणि हा सगळा परिसर जसं आपण नेहमी सांगतो ते नुसतं भाषणापुरतं किंवा बोलण्यापुरती नाही तर खरोखर हा घरचा मतदारसंघ आणि घरच्यासारखंच वातावरण या सगळ्या मतदारसंघामध्ये सगळ्यांना बघायला मिळते. प्रत्येक ठिकाणी गेल्याच्या नंतर आज माता भगिनी औक्षण करून ओवाळत आहेत प्रेमानं आशीर्वाद देत आहेत. सगळे ज्येष्ठ मंडळी आशीर्वाद देतात आणि तरुण सहकार तुम्ही पाहत असाल प्रत्येक घरातील माणूस जवळपास कार्यकर्त्यांचा प्रतिसाद देखील चांगला आहे. असंच जनतेचं प्रेम आहे. दुसरं काय वळसे पाटील साहेबांची आत्तापर्यंत ह्या मतदारसंघात केलेलं काम आमच्या आजोबांचा पासून या मतदारसंघामध्ये गौरवाचे संबंध सगळ्यांचे आहेत जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि त्याचा परिणाम हा सगळा आम्हाला मिळणाऱ्या प्रतिसादामध्ये प्रेमामध्ये परावर्तित होते. मी आल्यापासून पाहतोय प्रत्येकात औक्षण केलं जाते तुम्हाला एक साखर भरवली जाते त्याच्याबद्दल नाही आता आपल्या हिंदू संस्कृतीचा एक मराठीत मराठी संस्कृतीचा एक भाग आहे. आलेल्या पाहुण्यांना किंवा उमेदवाराला औक्षण करणं त्यांना चांगल्या पद्धतीनं पाठिंबा देणं ही त्याच्यातला एक संस्कृतीचा भाग आहे. ती परंपरा सगळी मंडळी या ठिकाणी पाळताना दिसतात. ताई सध्या मतदारांना काय आव्हान करा? मी या मायबाप जनतेला एकच आव्हान करते आणि एकच हात जोडून विनंती करते की येत्या 5 तारखेला
मला व विवेकदादांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा. तुमच्या प्रत्येक सुखदुःखात तुमच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही नेहमी अग्रेसर राहू. आम्ही प्रत्येक तुमच्या गोष्टीमध्ये येऊ. मग कोणत्याही अडीअडचणी असतील, आता आम्ही 3-4 महिन्यांपासून फिरतोय, प्रत्येक घरोघरी जातोय. लोकांचे खूप सारे प्रश्न आहेत. आंबेगाव तालुक्याचे भाग्य विधाते माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांनी देखील हे प्रश्न सोडवण्याचे पुरेपूर प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली विवेकदादा असतील आणि मी असेल, आम्ही देखील हे प्रयत्न करू. माझी आपणा सर्वांना एक कळकळीची विनंती आहे की येत्या 5 तारखेला आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करा. धन्यवाद. नक्कीच ह्या गावामध्ये, धामणी गावामध्ये ह्या दोन्ही उमेदवाराला चांगला पाठिंबा मिळत आहे. अमोल जाधव, पुणे सुपरफास्ट, धामणी.